आज 4 जानेवारी गुरुवार. आपण आता श्रद्धात्रय विभाग योग सुरू केलेला आहे. काल आपण पाहिलं की गुरु हे गणेश रूपात कसे आहेत, ज्ञान गणेश, आणि तो आपण अभ्यास करत होतो. खरंच ज्ञानदेवांच्या नावाप्रमाणे ते स्वतःच ज्ञान गणेश आहेत आणि त्यांनी गुरूंना ज्ञान गणेश समजून जी सगळी रूपक वापरली किंवा सगळं जे वर्णन केले, मी तर काल रात्री खूप वेळ विचार करत होते की किती कठीण आहे हे सगळं. त्यांचं समजून घेणं एवढं अवघड आहे, तर प्रत्यक्ष आचरणात आणणं तर किती आपल्याला अवघड आहे. पण ठीक आहे, आपण एक भाग्यवान आहोत, आपल्याला हे ऐकायला वाचायला मिळते. आज पुन्हा प्रारंभ करूया. सगळ्यांना शुभेच्छा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्य रागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता, निर्वृत्तिका संस्थिता. इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो, ज्ञानामृतेनावृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्री संत ज्ञानेश्वरं, श्री संत ज्ञानेश्वरं. आदौ वैभवतारकञ्च कथितं, श्रीकृष्णगीतामृतं, हस्ताभ्यां कटिमानभानचकितं, भक्तं समाश्वासितं. दातुं ज्ञानरसं हि येन जगति, ज्ञानेशरूपं धृतं, वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्री संत ज्ञानेश्वरं, श्री संत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. आजही आपल्यामध्ये काही नव्यानं साधक उपस्थित झालेले असतील, तर त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि आजच्या 18व्या ओवीपासून, काल आपण 17पर्यंत ओव्या घेतलेल्या होत्या आणि 17वी ओवी परत एकदा सांगते. जयी सर्वथा सर्वही नोही जे, तै अद्वया तू ते लाही जे. हे जाणे मी वर्म तुझे आराध्य लिंगा. आराध्य लिंगा असं म्हटलेलं होतं बघा भगवानला, गुरुरायांना, की मी खऱ्या अर्थानं सर्व प्रकारानं तुमचा कोणी नाही असं म्हणावं, तेव्हाच तुमच्यात आणि माझ्यात अद्वैत आहे असं निर्माण होईल. आणि हे आराध्य लिंगा किंवा हे आराध्य देवता गुरुराया, हे तुझे वर्म मी जाणले आहे. जेव्हा आपण व्यवहारात सुद्धा म्हणतो ना, माझं तुझं काही देणं लागत नाही. अगदी आईवडील किंवा ह्याच्यामध्ये जर वादविवाद झाला तर ते वादविवादात न म्हणतात, आजपासून तू मला मेलास आणि मी तुला मेलो. इतकी जी भाषा वापरली जाते ना, ती खरी एकतेमुळं असते की ते मूल आपल्याजवळच राहायला पाहिजे. किंवा चांगल्या ह्यातनं सुद्धा आपण म्हणतो की तुम्ही आजपासून माझे झालात, माझ्या तुमच्यात भेदच उरला नाही, असंही जे संवाद असतो तिथे सुद्धा ही एकरूपताच अपेक्षित असते. आणि इथे सुद्धा निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव हे शिष्यगुरू जरी असले तरी त्यांच्यामध्ये भेद आता उरलेला नाही आहे. म्हणून ते म्हणत आहेत की गुरुराया, तुमच्या आणि माझ्यात आता अद्वैत झालेलं आहे. काल सांगितलेलं होतं की तो श्री गणेश आणि निवृत्ती किंवा कुठलाही परमात्मा आणि निवृत्ती हे दोघं एकरूप झालेले आहेत. तसेच हे गुरुराय आणि ज्ञानदेव हे एकरूप झालेले आहेत. त्यांच्यामध्ये काहीही आता भेद उरलेला नाही, अद्वैत झालेला आहे. त्यामुळं 17व्या ओवीपर्यंत आपण पाहिलेलं होतं. आता हे वेगळं पण नाही राहिलं की पुढं काय होतं ते 18व्या ओवीत सांगतात. तरी नुरोनी वेगळेपण, रसी भजिन्नले लवण, तैसे नमन माझे जाण, बहु काय बोलो. किती सुंदर उदाहरण देतात बघा. काय म्हणतात, तरी नुरोनी वेगळेपण. आता हे माझं जे वेगळेपण आहे तुझ्याशी, मी काय बोलणार.
कुठल्या प्रकारे मी भेदभाव तुझ्या म्हणजे मनी न बाळगता मी कसा बनलोय आता तुझ्याशी एकरूप. तर फार छान सांगितलं त्यांनी. रसी भजिन्नले लवण. रसचा अर्थ इथे पाणी घ्यायचं आहे किंवा कुठलाही रस, भाजीचा रस घेतला तरी चालेल, की पाण्यामध्ये मीठ विरघळून जावं. तसं गुरुराया, सद्गुरुराया, माझा तुला अंतःकरणपूर्वक नमस्कार आहे. मी तुझ्यात पूर्ण विरघळून गेलेलो आहे. मागेही तुम्हाला छांदोग्य उपनिषदातली गोष्ट सांगितली होती की वडीलच सांगतात मुलाला, त्याला हे आत्मतत्व समजावून देण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात, पण शेवटी सांगतात एक रात्रीच्या वेळेला एक भांडभर ग्लासभर पाणी आणलं, त्यात थोडं मीठ टाकलं, हलवून ठेवलं, रात्रभर ठेवलं. सकाळी पाहतात किंवा थोड्या वेळाने पाहतात, आता खालचा भाग चाखून पहा, लवणम. मधला भाग चाखून पहा, लवणम. अगदी वरचं पाणी प्यालो तरीसुद्धा लवणम. म्हणजे त्या लवण हे त्या पाण्यामध्ये किती छान विरघळून जातं. त्याचं वेगळेपण राहतं का हो? नाही. तसंच हे म्हणतायत की तरी नुरोनी वेगळेपण, रसी भजिन्नले लवण, तैसे नमन माझे जाण, बहु काय बोलो. आता मी तुझ्याशी काय बोलू अधिक. त्या पाण्यामध्ये जसं मीठ विरघळून जावं ना, तसा मी तुझ्यामध्ये विरघळून गेलोय. तुझ्या माझ्यात काहीच वेगळेपण राहिलेलं नाही. खरंच ही भावंड एक आदर्श, जे जसं आपण रामाचा आदर्श म्हणतो, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न, ही 4 भावंड जशी होती ना, तशीच ही 4 भावंड आहेत बघा. फक्त याच्यात मुक्ताई एक मुलगी आहे, बहीण आहे, एवढाच फरक आहे. आता रिता कुंभ समुद्री रिगे. आता हे पुढचं उदाहरण बघा. तो उचंबळत भरोनी निगे, कादशी दीप संगे दीपुची होय. एका ओवीत 2-3 उदाहरणं देत ज्ञानदेव आपल्याला छान समजावून सांगतात की आता भेद कसा नाही आहे बघ. आता एखादा रिता मातीचा कुंभ, म्हणजे आपण ज्याला घट म्हणतो, तो पाण्यात बुडवल्याबरोबर काय होतं हो? पाण्यानं संपूर्ण भरून जातो. आधी तो रिता असतो. किंवा कादशी दीपसंगे दीपुची होय, तशी दीपाच्या संपर्कानं ज्योत सुद्धा काय होते? दीपच होऊन जाते. आपण दिव्यामध्ये वात ठेवलेली असते, ती प्रज्वलित करतो, काडीनं लावतो, आणि मग ती ज्योत आणि तो दिवा याच्यात काही भेद राहतो का हो? नाही. आणि तो प्रकाश सगळं एकरूप होऊन जातं. म्हणजे दीपाच्या संपर्कानं ज्योत जशी दीपच होऊन जाते ना, कुंभ पाण्यामध्ये भरून गेला की तो भरूनच जातो ना, संपूर्ण वाहू लागतो, त्याचं वेगळेपण राहतच नाही. तैसा तुझी या प्रणती, मी पूर्ण जाहलोन श्रीनिवृत्ती, आता आणि न व्यक्ती गीतार्थू तो. सांगितले निवृत्ती देवानी की तू आता 17व्या वर्षं भाष्य करायचेस, तुला उद्या त्याच्यावर बोलायचे, आणि तू ते चांगलं करशील, कारण तूच मुळात श्रद्धा आहेस, तू साक्षात श्रद्धा आहेस. त्यामुळे तुला श्रद्धात्रयीवर बोलायला काहीच अवघड नाही आहे. म्हणून ते आता सांगतात की तैसा तुझी या प्रणती, त्याप्रमाणे सद्गुरू राया तुझ्या ठिकाणी मी प्रणती म्हणजे वंदन करतोय, नमस्कार करतोय, आणि मी पूर्ण जाहलो श्रीनिवृत्ती, आणि तुझ्या कृपा प्रसादानं मी परिपूर्ण झालेलो आहे. आता आणि न व्यक्ती गीतार्थ होतो. मग आता तुमच्या कृपा प्रसादानं किंवा कृपा आशीर्वादाच्या बळावर मी आता गीतार्थ कथन करीन, असं ते सांगतायत. म्हणजे कुणाचा तरी आपल्यावर एक वरद हस्त लागतो. आपण सुद्धा आत्तासुद्धा म्हणतो बघा, समजा आपले आईवडील आता नसतात, पण आपण म्हणतो त्यांची कृपा आहे माझ्यावर, त्यांचा आशीर्वाद आहे माझ्यावर, त्यांनी मला असं सांगितलं होतं की तू तुझं काहीतरी निर्माण कर, सगळ्या जगाला उपयोगी पडेल असं काहीतरी करायचं. आत्ता मगाशी सुद्धा रामायणातही ऐकत होते, वाचत होते, ऐकत होते की आपला देह, आपलं जीवन, आपलं हे आयुष्य हे स्वतःसाठीच नाही वापरायचं, जगाच्या कल्याण संतांची विभूती. अहो, संतांनी तर फार मोठं कार्य केले, पण आपल्या कणातला कण एखादा जरी आपण दुसऱ्याला दिला तर तो जास्त उपयोगी असतो. अगदी खेड्यातल्या बायकासुद्धा म्हणतात बघा, घासातला घास दुसऱ्याला द्यायचा, एका घासातला अर्धा घास दुसऱ्याला दिला ना
तरीसुद्धा आपल्याला पुण्य मिळतं आणि आपण एकरूप होऊन जातो. तसं आता हे म्हणतायत की तुमच्या कृपाप्रसादाने मी आता प्रणती म्हणजे पूर्ण झालेलो आहे आणि मी पूर्ण झालो आहे. प्रणती म्हणजे म्हणून तुमच्या इथं मी नतमस्तक होतो आहे. नेहमी दुसऱ्यापुढं नतमस्तक व्हायचं, आपलं मोठेपण सोडून द्यायचं, सगळं सोडून द्यायचं. जे वागतात ना, जे नम्र होतात ना, ते फार मोठे होतात. आणि जे ताठ्याने असे फिरतात ना, काय त्यांना काय नमस्कार करू, मी एवढा मोठा आहे किंवा मी एवढा शिकलो आणि ते तर काहीच शिकले नाहीत, असं काही नसतं. कुठे ज्ञानदेवाने डिग्री घेतली होती, तुकारामांनी कुठं पदवी घेतली होती, पण त्यांचं जे ज्ञान आहे ते त्या पदवीधरांच्या पेक्षा कितीतरी मोठं. आता पूर्वीच्या काळी बघा, पूर्वीचे जे शिक्षक होते, आता आमचे वडील फक्त व्हर्नाक्युलर फायनल म्हणजे 7वी नंतर 3 वर्षाचं ट्रेनिंग घेतलेलं असेल, म्हणजे आत्ताच्या काळातले समजा फार फार तर 10वी. पण त्यांच्याकडं जे ज्ञान होतं ते मोठे मोठे त्यांचे सगळे शिष्य इतके मोठे बनले की सगळ्या क्षेत्रात चमकले. म्हणजे जिथं जातील तिथं त्यांना त्यांचं ज्ञान, राज्यशास्त्र असो, भूगोल असो, इतिहास असो, ज्या ज्या क्षेत्रात जातील, गणित असो, भूमिती असो, त्या त्या क्षेत्रात त्यांचं ज्ञान उपयोगी पडायचं आणि ते सगळे शिष्य मोठे झाल्यावर येऊन नतमस्तक व्हायचे. कारण अखंड ध्यास त्या अभ्यासाचा, ज्ञानाचा हा पूर्वीच्या लोकांचा होता आणि आपणही तसंच करायला पाहिजे. बरं ठीक आहे, तर आता ज्ञानदेवानी म्हणून निवृत्तीनाथांना अगदी सगळं काही अर्पण केलेलं आहे आणि आता मी हा गीतार्थ कथन करीन असं ते म्हणतात. ते काल मौन हे देवा तुझं राशी नाव ते झालं होतं. म्हणून मी आता अहंता सोडून सर्वथा विलीन तुझ्या ठाई, तुझं अद्वयाते तेव्हाची पावावे, सांडोनी रहावे सर्व भेद. हे तुझे इंगित, इंगित म्हणजे आपली गुप्त गोष्ट किंवा मर्म ज्याला म्हणतो ते. जाणे मी यथार्थ तू माझे दैवत गुरुनाथा, ज्या परी लवण वेगळे नुरोन गेले मी सळोन जळा माझी, त्या परी साचार माझा नमस्कार, काय सांगू फार गुरुराया. आता रिता कुंभ सागरी रिघोन, उदके भरोन निघे जैसा, किंवा जैसी वात दीपाचे स्वरूप, पावे आपोआप तैस दीप संगे. तैसे तुझ लागी करोनी वंदन, जाहलो मी पूर्ण गुरुदेवा. तुझ्या कृपे आता गीतेचा भावार्थ, सांगेन मी येथ विवरुनी. पुढच्या ओव्या बघूया. आता 16व्या अध्यायात काय सांगितलं त्याची थोडी पुनरावृत्ती करतात. तरी षोडशाध्याय शेखी, तिये समाप्तीच्या श्लोकी, जो ऐसा निर्णय निष्टंकी ठेविला देवे. ते म्हणतायत की 16व्या अध्यायाच्या शेवटी म्हणजेच अध्यायाच्या समाप्तीच्या प्रसंगी, समाप्तीच्या श्लोकी एक निश्चय किंवा एक निर्णय केलेला होता. तो कसा होता? जो निर्णय दिलेला होता, निश्चय केलेला होता, तो काय? यशास्त्र विधिमुत्सृज्य आहे की नाही. आणि म्हणून शास्त्रम प्रमाणंते, तर ते शास्त्र कसं प्रमाण आहे ते सांगितलेलं होतं. तेच आता इथं पुन्हा याच्यामध्ये सांगतायत की तो जो निर्णय सांगितलेला होता, तो जो निश्चय सांगितलेला होता, तो काय होता ते पुढच्या ओवीत सांगतात. जे कृत्याकृत्य व्यवस्था अनुष्ठावया पार्था, शास्त्रची एक सर्वथा प्रमाण तुझं. तस्मात् शास्त्रम प्रमाणंते कार्य व्यवस्थितौ, आहे की नाही. ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तम कर्म कर्तुम इहार्हसी. त्याची आठवण करून देत आहेत की तिथं काय सांगितलेलं होतं? कृत्याकृत्य किंवा कार्य. कृत्य म्हणजे करण्याजोगं आणि अकृत्य म्हणजे जे करू नाही असं, अशी व्यवस्था सगळी शास्त्रांनी सांगितलेली आहे. आणि या संदर्भात प्रत्येकानं एक शास्त्र हेच प्रमाणभूत मानलं पाहिजे. अनुष्ठावया पार्था, शास्त्रची एक सर्वथा प्रमाण तुझं. तर हे शास्त्र त्याला प्रमाण आहे असं
सांगतायत, ज्ञानदेवही सांगतायत, भगवंतही सांगतायत. तेथ अर्जुन मानसे म्हणे हे ऐसे कैसे, जे शास्त्रे विणनसे सुटिका कर्म. आणि मग याच्या बाबतीत काय म्हणतात की तेथ अर्जुन मानसे. अहो, अर्जुन मनाशी म्हणून म्हणायला लागलाय. काय म्हणायला लागलाय? म्हणे हे ऐसे कैसे. तो म्हणतो हे कसं काय असं आहे? जे शास्त्रे विणनसे सुटिका कर्म. म्हणजे शास्त्रा वाचून कर्माला सुटकाच नाहीये. हे कसं काय? कृत्य आणि अपकृत्य या संदर्भात शास्त्रालाच प्रमाण मानायचं का? हा प्रश्न विचारलेला आहे पुन्हा त्यांनी. केवळ प्रमाण मानायचं शास्त्रालाच? म्हणून तो असं विचारतोय, तेथे अर्जुन मानसे म्हणे ते हे ऐसे कैसे, जे शास्त्रे विणनसे सुटिका कर्म. सुटिका म्हणजे सुटका. मनाला येईल तसं कर्म केलं जाते आजच्या काळात. बघा, जो उठतोय तो जे मनाला वाटेल, मनाला भावेल तसं करतो. पण शास्त्रांनी काय सांगितलेलं आहे त्याप्रमाणेच कर्म करायला पाहिजे का? आणि जे करायचे त्याला कृत्य म्हणले आणि जे करायचं नाही त्याला अकृत्य म्हणले. शास्त्रांनी सांगितले, ब्राह्मणनो हंतव्य. ब्राह्मणाची हिंसा करू नये, गायीची हिंसा करू नये, कुणाला दुखवू नये, कुणाचीच हिंसा करू नये. पण जे श्रेष्ठ आहेत त्यांची तर मुळीच नको. हे पुन्हा पुन्हा सांगितलेलं असतं. अशी बरीच वचनं आहेत. सत्यम ब्रूयात, प्रियम ब्रूयात, ना ब्रूयात सत्यम अप्रियम. सत्य पण अप्रिय असं कधीही सांगू नये. ते सुद्धा थोडं शर्करा व गुंठीत जशी गोळी दिली जाते की नाही, कॅप्सूल कशी असते, आत कडू कडू औषध असतं, पण तिला वर असा छान थर दिलेला असतो की गिळताना आपल्याला काही कडू लागत नाही. तसं कुठलाही उपदेश आहे ना, तो सुद्धा असा द्यायचा आहे असं शास्त्र सांगते. आणि शास्त्र असा उपदेश करतं आपल्याला, मग तो आपल्याला करावासा वाटतो. म्हणून आत्ताच त्या ताईंनी सांगितलं तसं कितीतरी कहाण्या, कितीतरी गोष्टी, कितीतरी कथा ह्या आपण निर्माण करतो. एखादं लहान मूल थोडंसं हट्टी असतं किंवा त्याच्या मनाप्रमाणे चालणार असतं, मग त्याला आपण त्याचं नाव बदलून दुसऱ्या मुलाचं वर्णन सगळं करतो की तो हट्टी पुंड्या. मला तर आठवतं आमचे वडील लहानपणी ती इतकी छान गोष्ट रंगवून सांगायचे, हट्टी पुंड्याची गोष्ट. तुम्हाला आठवत असेल, मी आता ती काही सगळी सांगत नाही. पण तो जसा हट्टी करा, मला वाडगाभर खीर पाहिजे, मला वाडगाभर खीर पाहिजे. आणि मग त्या नादात त्याला शेवटी सगळे सोडून बाहेर जातात, जत्रेत जातात, मजा करतात आणि एकटा घरात राहतो. मी येणार नाही तुमच्याबरोबर, मला वाडगाभरच खीर पाहिजे. आणि शेवटी त्याला विंचू डसतो. मग त्याला आयुष्यभराचं ज्ञान मिळतं, आयुष्यभराचं शास्त्र त्याला कळतं की आईवडील सांगत असतात, अरे हट्ट करू नको, तू छोटा आहेस, तू छोट्याशा वाटीतनं खा, वाटी भरली की परत संपली की परत तुला देऊ. तसं आहे ते. तसं शास्त्रच प्रमाण मानायचं आहे का? ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण ह्या आपण सुद्धा समजून घ्यायच्यात. कधी कधी आपलाही हट्ट असतो, असंच करायला पाहिजे, तसंच करायला पाहिजे. पण हल्ली मुलांच्या कलानं वागावं लागतं. मुलं म्हणतील तेही कधी कधी योग्य असतं की आता तुम्ही थकलायत, नका जास्त आटापिटा करू, शांत बसा, एका जागी राहा. नाही तुम्ही एखाद्या ठिकाणी गेलात तर काही बिघडत नाही, तुमच्या वाचून कार्य अडणार नाही. पण तुम्ही तिथे गेलात, आजारी पडलात तर मात्र कार्य अडेल, वगैरे वगैरे. म्हणजे मी सहज आता ह्या अशा गमती सांगते. पण इथे तो प्रश्न विचारतोय की शास्त्रालाच प्रमाण मानायचं का? आता बघा, तरी तक्षकाची फडे ठाकुनी कै तो मणी काढे, कै नाकीचा केशू जोडे सिंहाची ये. आता 2 उदाहरणं दिलेली. तो प्रकार कसा आहे तो म्हणतो की तक्षक नाग आहे की नाही, त्याच्या फण्यावरचा लखलखता मणी काढायचा आणि सिंहाच्या नाकातला केस उपटून काढायचा. म्हणजे तो उपटून काढलेला मणी पुन्हा म्हणतात केसात ओवायचा आणि मग त्याचा दागिना करायचा, असं पुढं सांगतायत. मग तेणे तो ओविजे, तरीच लेणे पाविजे, एरवी काय असिजे रिक्तकंठी. मग तसंच करायचं. तर पुढं त्या नुसता मणी ओढून काढायचा नाही, तर तो केसात ओवायचा आहे, त्या सिंहाच्या केसात, आणि त्याचा दागिना करून गळ्यात घालायचं आहे. तर असं करायला मिळणार. हे जर शक्य झालं नाही तर मग काय मोकळ्या गळ्याने हिंडायचं?
म्हणजे अशा गोष्टी करायच्या का असा प्रश्न विचारलाय ज्ञानदेवांनी आपल्याला, किंवा ते समजावून देत आहेत। एरवी काय असी जे रिक्तकंठी, लोक म्हणतात की नाही, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी, मला हेच पाहिजे। पण कधी कधी आपण ॲडजस्टमेंट हा शब्द हल्लीच्या काळात वापरला जातो, किंवा पहिल्यापासून, की आपण थोडंसं सगळ्यांशी जुळवून घेता आलं पाहिजे, आहे त्या परिस्थितीत समाधान मानलं पाहिजे। नाही मिळाला दागिना तर बिघडला, आपल्याकडं कोण बघणार आहे होत्या कार्यामध्ये, ते नवरा नवरी तिकडची माणसं, ते नातेवाईक, त्यांच्यासाठी येते नटणं। आपण आशीर्वाद महत्त्वाचे आहेत, आपण जाणं महत्त्वाचं आहे। त्या दागिन्यांसाठी हटणं आडणं हे आता आपल्याला गरज नाही। पुढे बघा, छान आहेत ह्या उभ्या फार। तैसी शास्त्रांची मोकळी, या कै कोण वेंटाळी, एकवाक्यतेच्या फळी, पैसी जे कै। त्याप्रमाणे या शास्त्रांमध्ये अनेक प्रकारचे गुंते असतात आणि नाना प्रकारची विधानं या शास्त्रांनी केलेली आहेत। त्यामध्ये सुसूत्रता आणणार कोण आणि त्याचे आकलन केव्हा होणार, शास्त्राच्या एकवाक्यतेचे फळ पदरात कसं पाडून घ्यायचे, एवढे प्रश्न काय असतं बघा। संस्कृतमध्ये असू देत किंवा कुठल्याही ग्रंथामध्ये सुरुवातीला एक विधान केलेलं असतं। आता भगवद्गीतेतही काही ठिकाणी असं आहे की तिथं सांगितलेला धागा पुढच्या कुठल्या तरी अध्यायात असतो, किंवा प्रत्येक अध्यायाच्या शेवटी जे म्हणलेलं असतं त्याची लिंक पुढच्या अध्यायाच्या सुरुवातीला असते। मग आपण फक्त तो अध्याय तिथे सोडून दिला आणि पुढचा अध्याय नव्यानं सुरू केला तर काही कळणार नाही। तर ती लिंक जी आहे, ती सुसूत्रता जी आहे ती आपण धरली पाहिजे। पण ते म्हणतात की शास्त्रांच्या एकवाक्यतेचं फळ आपल्या पदरात कसं पडणार जर आपण ती सुसूत्रता आणली नाही तर, पण ती आणणार कोण, ते आकलन कोणाला होणार, इतके सगळे प्रश्न विचारलेले आहेत। जालया ही एकवाक्यता, का लाभे वेळू अनुष्ठिता, कैचा पैसा रुजीविता ये तुला लिया। आणि पुन्हा ते म्हणतायत की जरी समजा शास्त्रांची एकवाक्यता झाल्यावर सुद्धा त्यांच्या एकत्रित फलदायी विचारानुसार आपण आचरण करायला किंवा अनुष्ठानाला लागणारा हा वेळ, त्याला या जन्मी तरी सवड मिळेल का, आणि तेवढा काळ आपण जगणार आहोत का, आयुष्याचा एवढा दीर्घ विस्तार आपण प्रत्यक्षात अनुभवणार आहोत का। शास्त्रांनी 25-25 वर्ष एकेका आश्रमाला सांगितलेली आहेत। ब्रह्मचर्य आश्रमात सगळं ज्ञान, त्यावेळेला 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे पडता भव, मुंजीच्या वेळेला म्हणतात, आता सुद्धा ऐकतो आपण, ते सुद्धा म्हणता येत नाही हल्ली कुणाला। 4 वेद माहिती नाहीत, 6 शास्त्र त्याहून माहिती नाही, 18 पुराणे कुणाला माहिती आहेत, आणि पढता भव एवढं त्यानं 25 वर्षात शिकायचं। आता त्यातला एक ओवी, एक मंत्र, तो गायत्री मंत्र पाठ करता करता किंवा त्याला वेळ काढता काढता सगळ्यांच्या नाकी नऊ येतात। म्हणून आता हे जे त्यांनी म्हटलेलं आहे की हे शक्य आहे का, हे आपल्याला एका जन्मात शक्य आहे का। आत्ता त्या ताईंनी एक उदाहरण दिलं, तुम्हालाही माहितीचं असेल की तुकारामांची एक शिष्या होती आणि ती शिष्या सांगते की माझे 12 जन्म गेले, तेव्हा या 13व्या जन्मात मला हे ज्ञान मिळायला लागले। मग आपल्याला तरी काय माहिती आपण कुठल्या पूर्वीच्या जन्मी काय केलं असेल। परवा दादांनी एक पोस्ट टाकलेली होती का कुठल्या तरी ग्रुपवर, का आपल्या साधकांपैकी कोणीतरी, की 9 वर्षाचा मुलगा पूर्ण ज्ञानेश्वरी तोंडपाठ आहे। त्याचं काही हे एका जन्माचं नाही आहे, मग 9व्या वर्ष, पण तरीसुद्धा त्यांनी सांगितलं की त्याने जन्मापासून त्याची आई गर्भावस्थेत तो असताना 108 पारायणं केलेली होती। म्हणजे गर्भावर जे संस्कार होतात त्याचा किती परिणाम बघा। आणि मग नंतर तो जन्माला आल्यावर तर घरात ज्ञानेश्वरीचं वातावरणच होतं। 9 वर्षात पाठ करेल नाही तर काय। हे चांगले संस्काराचं, चांगल्या शास्त्राचं हे सगळं फळ आहे। पण प्रश्न विचारतायत की हे एका जन्मात शक्य आहे का। बरं, पुढे पहा। जालया ही एकवाक्यता, का लाभे वेळू अनुष्ठिता, कैचा पैसा रुजीविता ये तुला लिया। मग जेवढा काळ जरी समजा या शास्त्रांची एकवाक्यता झाल्यावर एकत्रित फलदायी विचारानुसार आपण आचरण करायला लागलो तरी अनुष्ठानाला लागणारा वेळ ह्या जन्मी सवड मिळेल का। आत्ता आपण बघा ना, आता आहे का उद्योग,
कुणाला शास्त्रानुसार करायला म्हणतात आमची आम्हाला ड्युटीच पडली आहे, पहाटेपासून उठतोय, हे पळतोय तिकडं पळतोय. मग तेवढा काळ आपण जगणार तरी आहोत का? आणि आयुष्याचा एकदा एवढा दीर्घ विस्तार आपण प्रत्यक्षात अनुभवणार आहेत का? सगळ्यांना 100 वर्ष आहे का हो आयुष्य? 50शीलाच घाईकुतीला येत आहेत. हा सगळा प्रश्न विचारलेला आहे अर्जुन. आणि शास्त्रे अर्थे देशे, देशे काळे, या चहूही जी एक फळे, तो विपावो ते के मिळे आघवयांसी. आणि महत्त्वाचं असं आहे की हे जे शास्त्र आहे त्याचा अर्थ, देश आणि काळ या चौघांच्या परिमाणानं एकत्रित फळ मिळेल का याचा विचारसुद्धा व्यर्थ ठरणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हे फळ सर्वांनाच मिळेल का? एकाच वर्गात असणाऱ्या 50 विद्यार्थ्यांपैकी शिक्षक सगळ्यांना तेच शिकवतात, तेवढंच शिकवतात, सगळे वर्गात हजर असतात. त्यातल्या किती जणांना ते 100% कळतं? 5 मुलांना. 50% किती जणांना कळतं? 25 मुलांना. आणि 10% किती जणांना कळतं? उरलेले सगळे. मग सगळे काही 100%नी पास होतात का हो? अगदी चांगले गुरु मिळाले, शिष्य अगदी आहेत, सगळे बरोबरीचेच आहेत, पण तरीसुद्धा असा जो फरक पडतो. त्यामुळे हे इथं विचारला आहे प्रश्न की हे सगळ्यांना असं फळ मिळणार आहे का? तर आपली वेळ संपत येईल नाही का? तैसे तुझ लागी करून वंदन, जाहलो मी पूर्ण गुरुदेवा. तुझ्या कृपे आता गीतेचा भावार्थ, सांगेन मी येथ विवरोनी. इथपर्यंत झालं होतं. तरी 16व्या अध्याया शेवटी, सांगे जग जेठी सिद्धांत हा. की ते कार्य कळावया जाण, शास्त्रची प्रमाण सर्वथैव. देवाचे निश्चित ऐकून ते मत, मनी म्हणे पार्थ ती वेळी. नाचरावे कर्म शास्त्राधारा वेण, ऐसे हे बंधन कास यासी. तरी तक्षकाच्या फणीतील मणी, सहजे काढोनी कैसा घ्यावा. आणि सिंहाची या नाकपुडीतील, केस तो येईल कैसा हाता. मग तया माझी आणि मणी तो ओवून, घालावे भूषण गळ्या माझी केवी कंठी. जरी घडे नाही तरी तो आपुला, ठेवावा का गळा मोकळाच. तैसे शास्त्र ज्यात पाहोनी समस्त, कैसे कमत आकळावे. आकळले तरी तयाचा आचार, घडावा साचार कैसा येथे. आणि पाहू जाता आयुष्यही थोडे, शोधाया एवढे शास्त्र ज्यात. शास्त्राचा अभ्यास सामुग्रीचे बळ, स्थळ आणि काळ तीही योग्य. जुळोनी ह्या चारी साधनांचा योग, कर्म यथा सांग व्हावे जरी. तरी सर्वांसीच साधनांची ऐसी, संपन्नता कैसी लाभू शके. म्हणून शास्त्रोक्त घडणे वर्तन, या परी कठीण होय जरी. तसे भोळे भाळे मुमुक्षु जे होती, तया लागी गती काय येथे. पुढची ओवी आहे. म्हणून जे मुमुक्षु आहेत त्यांना काय गती मिळते असा प्रश्न विचारला. म्हणून शास्त्रांचे घडते, नो हे प्रकारे बहुते. तरी मूर्खा मुमुक्षा येथे काय गती पा. प्रश्न विचारलाय की या सगळ्या शास्त्रांचा अंतिम सिद्धांत आणि त्याच्यावर एकवाक्यता, नाही एक राहिली बरोबर, तर त्याच्यावर एकवाक्यता विचार करून सुद्धा जर लक्षात येते की हे सिद्धांत अस्तित्वात येतच नाहीत, मग अज्ञानी आणि मुमुक्षु यांना कोणता भिन्न मार्ग उरला आहे. काय गती पा तरी मूर्खा मुमुक्षु येथे, नोहे प्रकारे बहुते. म्हणून शास्त्राचे घडते. या शास्त्रानुसार अशी एकवाक्यता येते का या दोघांमध्ये? आत्ता जे मी सांगितलं तेच, की 2 व्यक्तींमध्ये सुद्धा समानता नसते आकलनाची. मग इथे कशी मुमुक्षु आणि अज्ञानी यांच्या बाबतीत कसा काय एकवाक्यता होईल? ते भिन्न भिन्न मार्गच त्यांना उरला आहे का असा प्रश्न विचारला. हा पुसावया अभिप्रावो, जो अर्जुन करी प्रस्तावो,
तो 17-18 अध्यायात आता त्यांनी आपली लिंक जी आहे सुसूत्रता ती इथे आणलेली आहे की श्रोते या संदर्भात निश्चित अभिप्राय विचारण्यासाठी भक्तराज अर्जुन आता प्रस्तावना करणार आहे आणि हाच विषय प्रस्तुत 17व्या अध्यायाचा आहे की सगळ्यांच्या सगळे सारखे आहेत का या जगात? नाही. मग तीन आपण काय म्हणतो, 3 श्रद्धा या जगात आहेत आणि त्या श्रद्धा सगळ्या त्याच्यावर सगळं काही अवलंबून आहे. म्हणजे हा 17व्या अध्यायाचा काय आहे, विषय आहे. काय आहे की सगळे काही समान नाहीत. समजण्याच्या दृष्टीनं किंवा आकलनाच्या दृष्टीनं हा भेद आहेच. तरी सर्व विषयी वितृष्णू जो सकळ कळी प्रवीणू कृष्णाही नवल कृष्णू अर्जुनत्वे ते. अर्जुनत्वे जो म्हणून सगळ्या विषयांमध्ये मनानं जो निरीच्छ आहे, विरक्त आहे, उदास आहे आणि जो सगळ्यांमध्ये सकळ कळी प्रवीणू सगळ्या कलांमध्ये जो प्रवीण आहे, पारंगत आहे, भगवान श्रीकृष्णालाही ज्याच्याविषयी सतत आश्चर्य वाटतं, कृष्णाही नवल कृष्ण, कृष्णाला सुद्धा ज्याच्याबद्दल नवल वाटतं, आश्चर्य वाटतं, अर्जुनत्वे जो किंबहुना अर्जुनाच्या रूपाने जो जणू श्रीकृष्णच आहे. अहो अर्जुन आणि कृष्णातही आता भेद नाहीच आहे. जसं मगाशी सांगितलं ज्ञानदेव आणि निवृत्तीनाथांमध्ये भेद नाहीच आहे, ते दोघं एकरूप झाले. तसाच हा अर्जुन आणि कृष्णसुद्धा आहे असं सगळं आता इथं सांगतंय. शौर्या जोडला आधारू जो सोमवंशाचा शृंगारू सुखादी उपकारू जयाची लीला. आता जो शौर्यानं अर्जुन नावाच्या देहाचा आश्रय घेतलेला आहे, अर्जुन म्हणजे शौर्य, आणि जो सोमवंशाचा शृंगारू म्हणजे सोमवंशाचा लखलखणारा जो अलंकार आहे असा कोण आहे, भगवान. सुखादी उपकारू आणि सुखादी साधन सामग्री मिळवणं ज्याला सहज शक्य आहे, ही ज्याची सहज लीला आहे असा हा भगवंत. इथपर्यंतच म्हणलं त्यांनी. जयाची लीला अशी ज्याची लीला आहे, जो प्रज्ञेचा प्रियतमू, 2 ओव्यांमध्ये ते वर्णन आहे, जो प्रज्ञेचा प्रियपती आहे, ब्रह्मविद्येचा विश्रामू, ब्रह्मविद्याचं जणू जो विश्रांती स्थान आहे, आणि जो भगवंताचा नित्य सहचर भगवान भक्तराज अर्जुन असा विचारतो सगळे प्रश्न. हे सगळे त्याची विशेषणं लावलेली आहेत. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा
महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर.